निर्मलता गंगा गंगा, सकळ दोष जातील भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी. कुशावरती करिता स्नान, त्यांचे वैकुंठी रहाण, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी. नामा मने प्रदक्षिणा, त्यांच्या पुण्या नाही गणना, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी. विठ्ठल 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 विठ्ठल. महायोग पीठे तटे भीमरत्यां, वरं पुण्डरीकाय धातुं मुनिजे, समागस्ततिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंग करू प्रथम नमन, 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 पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताची या, त्यांचा कृपदाने गतीचा विस्तार, बाबाजी सद्गुरू दास तुका. दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, त्यांचा कृपदाने गतीचा विस्तार, त्यांच्या कृपदाने गतीचा विस्तार. अरे पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपदाने गतीचा विस्तार, बाबा दे सद्गुरू दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणेंद्र माता मुकुटी झळाळे, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ विन शंभो मज कोण तारी. हरी भजे व्रजे कमंडनं, समस्त पाप खंडनं, स्वभक्त चित्तरंजनं, सदैव नंदनंदनं, सुपिच्च गुच्छ मस्तकं, सुनाद वेणु हस्तकं, अनंगनंग सागरं नमामि.
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हरि चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार पधारो रे गिरधर में। चलो आओ जी पवन कुमार पधारो रे गिरधर में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में। राम जी को लाला लखन जी को लाला। 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 चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन हरी जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता। विठ्ठल वाचे मनता गंगा गंगा सकळ दोष जातील भंगा। दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी। प्रस्तुत ठिकाणी प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग माझ्या भगवंताचे पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त ओ ज्या भक्ताच्या हातून माझ्या भगवंतानं दूध प्यावं नैवेद्य खावा असे लाडके असणारे भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा चार चरणाचा आणि गंगेचं महत्व सांगणारा अभंग आहे। विठ्ठल आपण सर्वजण किम निमित्ताने जमलात सर्वांना श्रुत जरी असलं परंतु एक वक्त्याचा आधी कर्तव्य म्हणून अल्पसा परिहार द्यायचा तो असा या हरिभक्त परायण अशोक दादा सवंद्रे आणि हरिभक्त परायण आमच्या शिनाताई सवंद्रे यांनी चारधाम यात्रा पूर्ण केली आणि त्यांच्या चारधाम यात्रेच्या मावंदांच्या निमित्ताने गंगा पूजनाच्या निमित्ताने त्यांच्या लेकरांनी योगेश दादा असतील सुनील दादा असतील ऋषिकेश दादा असतील आणि अशोक दादाचे भाऊ राजाराम दादा सवंद्रे असतील यांनी गोड असं एक कीर्तनरूपी सेवेचं आयोजन केलेलं आहे। आज ह्या कीर्तनरूपी सेवेकरता साथ संगत करताय ज्यांचा आपण मृदुंग ऐकला खरोखर समाधान भेटतं मृदुंग ऐकून त्यांचा असे आमचे हरिभक्त परायण समाधान महाराज दादा तुम्हालाही खूप खूप धन्यवाद। इकडे गोड अशी गायनाची साथ देत आहेत असं वाटतं दोनही महाराजांनी मागच्या जन्मात कोकिळा खाल्ली होती का काय काय माहिती दोघांचाही आवाज इतका सुंदर आहे गान कोकिळा। आमचे हरिभक्त परायण निलेश दादा काळे आमचे भाऊबंधच आहेत त्यांनाही धन्यवाद। त्यांना गोड गायनाची साथ देत आहेत हरिभक्त परायण आमचे विनोद दादा शिंदे गायनाची साथ देत आहे आणि कुठेही कथा जरा असली तर गोड दादा सिंत वादन सुद्धा करून गायनाची साथ देतात दादा तुम्हालाही धन्यवाद। त्यांना सोबत जे गायनाची साथ देत आहेत आमचे हरिभक्त परायण अरुण दादा सूर्यवंशी त्यांनाही खूप खूप धन्यवाद। आणि गोड असं आपलं पूर्ण गणूरचं भजनी मंडळ आहे तुम्हालाही धन्यवाद। इकडे हार्मोनियम वाले बाबा तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद।
आमच्या विनेकरीताई त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आणि खरोखर यूट्यूबमधलं वैभव अगदी कमी वयामध्ये आमच्या वैभव दादाने खूप मोठी प्रगती केली आणि खूप चॅनलला सबस्क्राईबर आहेत आणि खूप चॅनल दूरवरती पसरला आमचा वैभव दादाचा मराठी वक्ता यूट्यूब चॅनल. दादा तुम्हालाही धन्यवाद. आणि आमचा गोड आवाज जो तुमच्यापर्यंत पोचताय अगदी महाराष्ट्रभर गाजलेली आपली मोरया साऊंड सिस्टीम. नावही काय गोड दिलं हो साऊंड सिस्टीमला. प्रत्यक्षात भगवंताचं नाव दिलंय आणि प्रत्येक कीर्तनकारांना अपेक्षा करावी की मोरया साऊंड सिस्टीम असेल तर उत्तम असेल कीर्तनासाठी. म्हणून सिस्टीम आले दादा तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही सर्व श्रोतू वर्ग तुम्हाला एकच गोड जिथं भजन येईल ना तिथं हातानं टाळी आणि मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणायला विसरायचं नाही. कारण विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गात सुद्धा हा सुख सोहळा नाहीये तो आपण इथं अनुभवतो. या सवंद्रे कुटुंबाने आपल्याला अनुभवायला लावलेला आहे. म्हणून गोड असं भजन करायचं. आणि एखाद्या स्त्रीला जर तिच्या पतीची साथ नसेल बघा परमार्थात जशी संसारात जशी पती पत्नीची साथ हवी असते तशी परमार्थात सुद्धा पती पत्नीची साथ हवी असते. म्हणून माझे पतिदेव हरिभक्तपरायण राजेंद्र काळे यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. लाडकिले कमी संताची ओ लाडकिले कमी संताची 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 माझ्यावर कृपा बहुतांची माझ्यावर कृपा बहुतांची माझ्यावर कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची लाडकिले कमी संताची ओ लाडकिले कमी संताची 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 काय म्हणता होतो नामदेवराय ह्या अभंगामध्ये. नामदेवराय म्हणतात बाबा वाचे म्हणता गंगा गंगा. अरे नाही तुम्हाला गंगेमध्ये स्नान करायला जमलं पण तुम्ही वाचेने जरी मुखानं जरी गंगा गंगा म्हटलं ना तुमचे सगळे दोष सगळे पाप जाळण्याचं सामर्थ्य कशात आहे एकमेव माझ्या गंगा मातेमध्ये आहे. मग दुसऱ्या ज्यांना तुकोबाराय नामदेवराय म्हणतात अरे बाबांनो जी त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी आहे ना ती आपल्याला नुसती दृष्टी जरी पडली दृष्टी पडता ब्रह्मगिरी तुला यमाच्या यातना होणार नाही रे तया नाही यमपुरी. तिसऱ्या जन्मात माझे नामदेवराय सांगतात कुशावरती करीता स्नान. कुशावर्त तीर्थ आहे त्याच्यामध्ये जर तू स्नान केलं ना बाबा तर तुझं वैकुंठामध्ये राहणं होईल काही मालिकेमध्ये कैलासामध्ये राहणं होईल असं सांगितलेलं आहे. पण कधी या कुशावर्तामध्ये स्नान घडलं तर आणि त्याच ब्रह्मगिरीची जर प्रदक्षिणा केली नामामने प्रदक्षिणा आणि त्यांच्या पुण्या नाही गणना. बाबा तुझ्या पुण्याची गणनाच कोणी करू शकत नाही पण कधी त्या ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करावी लागेल. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल विठ्ठल हा सवंद्री परिवार आहे. आमच्या अशोक दादा असतील श्रीनाथई असतील हे 4 धाम यात्रेला गेले आणि त्या 4 धाम यात्रेचं पुण्य आपल्याला सगळ्यांना भेटण्यासाठी त्यांनी गोड असं या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन केलं मावंद्यांचं आयोजन केलं. पण ही 4 धाम यात्रा करत असताना कशी केली पाहिजे हो अहो नाम स्मरण करू भक्ती करून ही यात्रा केली पाहिजे. मग माझ्या संत महात्म्यांना प्रश्न विचारला काही जणांनी का अहो भक्ती तुम्ही सांगताय भक्ती 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 म्हणजे तरी काय होते आधी आम्हाला सांगा. मग संत महात्मे म्हटले बाबांना तुम्ही कुठून आलात. आता यांनी सांगितलं आम्ही चांदवड तालुक्यातून आलो काही निफाड तालुक्यातून गेले असतील. मग संतांनी विचारलं तुमच्या चांदवड तालुक्यामध्ये कोणतं पीक करता बरं. मग आता आपल्या चांदवड तालुक्यामध्ये महत्वाचं पीक कोणतं आहे कांदा पीक. सगळ्यांनी सांगितलं आमच्याकडे कांदे लावतात. मग संत महात्म्यांनी विचारलं का रे ते कांदे लावण्यासाठी काय करता बरं तुम्ही. अहो आपल्या चांदवड तालुक्यातले सगळे म्हटलं वेड्यात काढता का हो आम्ही रोज शेती करतो ना आम्हाला विचारता काय करता तुम्ही. मग सगळ्यांनी सांगितलं बाबा ते कांदे लावण्यासाठी आधी कांद्याचं बी तयार करावं लागतं. ते बी वाफ्यात टाकावं
लागतं आणि ते चांगलं झालं रोप की ते शेतामध्ये दुसरीकडे लावावं लागतं. मग संत महात्मे म्हटले हेच सांगायचंय मला, तुम्ही संसार करताय ना बाबांनो, मग संसारातच राहायचं, पण संसारातलं चित्त काढायचं आणि कुठे लावायचं, ते परमार्थामध्ये लावायचं. यालाच काय म्हणतात, भक्ती म्हणतात. साधं सोपं आहे ना, विठ्ठल विठ्ठल. आणि भगवंताला एकच विनंती आहे, भगवंता अरे भक्ती प्रेमाशिवाय ना बाबा मला दुसरं ज्ञानच नको भक्ती देऊ रे. प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नभातया माझे, अभिमान नित्य नभातया माझे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. अभिमान नित्य नवातय माझी, अभिमान नित्य नवातय माझे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नभातया माझी, अभिमान नित्य नभातया माझी, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवातय माझी, अभिमान नित्य नवातय माझी. टाळी वाजवा, काय गोड प्रमाण दिलं. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवातया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान. अहो जीवन जगत असताना कसं जगावं, अहो प्रेमानं इतरांशी बोला बाहुली, प्रेमानं जग जिंकता येतं. हो हे दोन हात आहेत. आपण जर दुसऱ्याशी लढायला गेला ना, 10 जणांना सुद्धा हे 2 हात हरू शकत नाही. हो पण फक्त प्रेमानं दुसरा किती रागाने आपल्या सोबत समोर येऊ द्या, पण फक्त दादा म्हणून प्रेमानं त्याच्याशी बोला, ताई म्हणून प्रेमानं बोला. अहो हजारोंच्या करोडोंच्या हृदयात जागा करण्याचं सामर्थ्य कशात आहे, दुसऱ्यांशी प्रेमानं बोललो तर. आपण शाळेत असताना प्रार्थना शिकलो, पण शाळा संपली आणि आपण प्रार्थनाही विसरून गेलो. काय होती शाळेतली प्रार्थना, खरा तो एकची धर्मा जगाला प्रेमार पावे, खरा तो एकची धर्मा जगाला प्रेमार पावे. अहो खरा धर्म काय असेल दादांनो ताईंनो, तर जगाला प्रेम अर्पावे म्हणून प्रेमानं इतरांशी बोला. मग ही 4 धाम यात्रा वगैरे प्रत्येक यात्रा आपणच करतो असं नाही. हो अहो माझ्या देवाने सुद्धा यात्रा केलेली आहे. पंढरपूरची पहिली वारी कोणी चालू केलेली आहे, तर देवांचाही देव असणाऱ्या महादेवजींनी पंढरपूरची पहिली वारी चालू केली. रंबादिकणाचं ती उभे जोडोनी हात, उभे जोडोनी हात, त्रिशूल डमरू घेऊनी, त्रिशूल डमरू घेऊनी आला गिरजेचा कांता. जोडोनी हात, जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊनी, त्रिशूळ डमरू घेऊनी आला गिरजेचा कांता. रंबादिकणाचं ती उभे जोडोनी हात, त्रिशूल डमरू घेऊनी आला गिरजेचा कांता, त्रिशूळ डमरू घेऊनी आला गिरजेचा कांता. काही गोड प्रमाण
मोठा काकडा धरणातल्याप्रमाणे त्रिशूळ नम्र घेऊन याला गिरजेचा कांत. रोज माझ्या भगवंताची काकड आरती जेव्हा होते ना, अहो सर्व स्त्रिया तर येतात, हो देव स्त्रिया येतात आणि देवांचाही देव महादेवजी सुद्धा त्रिशूळ डमरू हातामध्ये घेऊन येतात माझ्या भगवंताच्या काकड आरतीसाठी. मग भगवंताने जेव्हा ही वारी चालू केली ना पंढरपूरची, तर एकदा असा प्रसंग घडला. पार्वती माता, गणपती बाप्पा सगळेजण म्हणायला लागले, नंदी महादेवजी म्हणायला लागले, देवा आम्हालाही वारीला येऊ द्या ना तुमच्या सोबत. देव म्हटले, अरे वारी करणं एवढं सोपं नाही, पण सगळ्यांनी हट्ट धरला, नाही यायचं म्हणजे यायचं. सगळेजण वारीला निघाले. पण वारीला येताना हे ना, जेव्हा पंढरपूर आलं आणि पार्वती माता थकून गेल्या, पद्मतळावरती आल्या पार्वती माता आणि पार्वती माता म्हटल्या, देवा मला आता इतक्या गर्दीमध्ये पुढे येणं शक्य नाही. मग पार्वती माता त्या पद्मतळावरती विसावल्या. पुढे जाऊन ये ना, अरे नंदी भगवंताने गर्दी बघितली, पंढरपुरातली आषाढी एकादशीची गर्दी बघितली आणि नंदी भगवंत म्हटले, आता मला एवढ्या गर्दीमध्ये पुढे येणं शक्य नाही. मग देवांचा देव महादेवजी म्हटले, हनुमंतरायाचं मंदिर आहे, तू तिथं थांब. मग ते हे म्हटले नंदिकेश्वर, देवा मी तुम्हाला सोडून इथं राहू शकत नाही. मग महादेवजीने सांगितलं, रे हे म्हणजे हनुमानजी जे आहे ते प्रत्यक्षात माझा हाच अवतार आहे अंजनीच्या तपासाठी, आणि महारुद्र आले पोटी. जेव्हा प्रमाण सांगितलं ना यांना नंदिकेश्वराला, तेव्हा नंदिकेश्वर तिथं राहिले. आजही पंढरपुरामध्ये जाताना बघा, तिथं आपल्याला आहे ना हनुमंतरायाचं मंदिर लागतं आणि हनुमंतरायाच्या मंदिरासमोर कोण बसलेले? नंदिकेश्वर बसलेले. नसेल पाहिलं तर परत पंढरपूरला गेल्यावर लक्षपूर्वक बघा. त्याच्या पुढे गेल्यावरती गणपती बाप्पा थकले, मोठ्या पोटाचा बाबा, ते म्हटले, देवा मला पुढे येणं शक्य नाही आता. मग गणपती बाप्पालाही जे मंदिर आहे त्या मंदिराच्या समोर एका, आता जिथं पांडुरंग परमात्म्याचं मंदिर आहे त्याच्या पुढे एका ठिकाणी गणपती बाप्पाला बसायला सांगितलं. आता देवांचा देव महादेवजी पांडुरंग परमात्म्याला बघितलं, लाला हरिहराची भेट झाली आणि तो प्रसंग काय वर्णन करावं. जेव्हा माझ्या पांडुरंग परमात्म्यानं आपल्या स्वामींना महादेवांना बघितलं, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. अरे माझे स्वामी मला भेटण्यासाठी आले, वारीसाठी आले, कुठे ठेवू नेमकी? तर भगवंताने पांडुरंग परमात्म्यानं देवांचाही देव महादेवजीला जागा दिली. कुठे? आपल्या डोक्यावरती. म्हणून पांडुरंग परमात्म्याचा फोटो बघितला असेल, मूर्ती बघितली असेल, पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावरती काय आहे हो? महादेवाचं शिवलिंग आहे. म्हणून हरिहरा भेद नाही नका करू वाद. अरे दोन्ही देव एकच आहे, आपण वाद करतो. दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे. त्रिशूलावरी काशी पुणे, त्रिशूलावरी काशी पुणे, चक्रावरी पंढरे, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे दोन्ही सारखे सारखे सारखे. धन्य, खूप गोड प्रमाण दिसावं. एकमेकाचे हृदयी आणि गोडी साखरेच्या ठाई. म्हणून दोन्ही देवांमध्ये आपण वाद करतो, आपण भेद करतो, पण दोन्ही देव एकच आहे. मग देवांनी सुद्धा यात्रा केलेली आहे, माझ्या संतांनी सुद्धा यात्रा केलेली. हो, एकदा माऊलीच्या मनात विचार आला की आपणही तीर्थयात्रा करावी. माझी माऊली आहेत ना, माऊली आळंद देऊन पंढरपूर तीर्थक्षेत्री गेले आणि पंढरपूर तीर्थक्षेत्री गेल्यावरती तिथं देवाच्या गाभाऱ्यामध्ये गेले, देवाला हित गुज सांगू लागले. माझ्या पांडुरंग परमात्म्याला विचारलं, माऊली कसं येणं केलं हो नेमकी? माऊलींनी सांगितलं, देवा मला तीर्थयात्रा करायची आहे. मग चांगली गोष्ट आहे तीर्थयात्रा करायची आहे तर, पण मला एकट्याला नाही करायची तीर्थयात्रा, मला संत नामदेवांना सोबत घेऊन ही तीर्थयात्रा करायची. आता त्यावेळेस आहे ना
संत नामदेव म्हणजे माझ्या भगवंताचे जीव की प्राण होते हो. मग भगवंत म्हणू लागले अरे नामा जर गेला तर मला करमणार नाही बाबा. पण प्रत्यक्षात घ्यायला कोण आलेले नामदेव महाराज? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानदेव करीतसे आदर संगतीचा, करीतसे आदर संगतीचा. परब्रह्म मूर्ती ज्ञानदेव करीतसे आदर संगतीचा. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानदेव, करीतसे आदर संगतीचा. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानदेव करीतसे आदर संगतीचा, करीतसे आदर संगतीचा. गोड प्रमाणे टाळी वाजवावं. बघा का कीर्तनात टाळी वाजवायची? दादांनो ताईंनो, आपल्या हातावरती धन रेषा असते, भाग्य रेषा असते. कुणाच्या हातावरती पुसटशी असते, कुणाच्या हातावर नसतेच हो. पण जेव्हा कीर्तनात, कथेत, प्रवचनात आपण टाळी वाजवतो ना, आपल्या हातावरची धन रेषा, भाग्य रेषा उजळते आणि आपल्याला धनाची प्राप्ती होते. आणि कीर्तनात टाळी होय पातकांची होळी. आपण कीर्तनात जर टाळी वाजवली ना, आपलं सर्व पातक जाळण्याचं सामर्थ्य कशात आहे? या कीर्तनातल्या टाळीत आहे. म्हणून जोरदार कीर्तनात टाळी वाजवायची. विठ्ठल मग त्यावेळेस नामदेव महाराज म्हणजे भगवंताला सांगितलं माऊलीने, माता भगवंताच्या मनात विचार आला, रे प्रत्यक्षात माझ्या नामाला कोण घ्यायला आलंय? ज्ञान घ्यायला आलंय. ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर प्रत्यक्षात माऊली घ्यायला आलेली आहे. मग नामदेव महाराजांना भगवंताने सांगितलं, नामदेव महाराज म्हटले, भगवंता अरे तुझ्याशिवाय मला करमत नाही बाबा, नाही जाणार मी तीर्थयात्रेला. पण देवाने सांगितलं, नामा अरे तुला जावं लागेल बाबा, प्रत्यक्षात माझा अवतार म्हणजे माऊली आहे रे, तुला जावं लागेल. मग दोघंही तीर्थयात्रेला निघाले. जसं आपलंही कोणी तीर्थयात्रेला जायचं असलं आपण त्यांना भेटण्यासाठी जातो, सोडवण्यासाठी जातो ना. मग संत तीर्थयात्रेला निघाले आणि माझे भगवंत आणि प्रत्यक्षात रुक्मिणी माता आहे ना, या दोघांनाही म्हणजे सगळ्या संत महात्म्यांना सोडवायला आले. तीर्थयात्रा चालू झाली. आता आपल्यासारखी तीर्थयात्रा होती का हो? अरे तीर्थयात्रा कधी केली पाहिजे? आपले जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले स्वईत पाह्य. तीर्थयात्रा जाय चुकू नको. जोपर्यंत हातपाय चांगले तोपर्यंत तीर्थयात्रा केली पाहिजे. पायी तीर्थयात्रा घडो, देह संता घरी पडो. नाही पायी घडले, कमीत कमी एसटी न करा, रेल्वे न करा, बसने करा, कशा नाही करा, पण तीर्थयात्रा करा. मग तीर्थयात्रा करत असताना कशी केली पाहिजे? गात जागा भगवंताचं नाम गात गेलं पाहिजे. पण आपली तीर्थयात्रा कशी होती? खात जागा. अरे ठीक आहे, पोटाला खाल्लंही पाहिजे, पण त्याच्यासोबत भगवंताचं नाम स्मरण सुद्धा केलं पायी पाहिजे. तीर्थयात्रा मुकी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुकी राम नाम. हाती माझा नेम दिने, हाती माझा नेम दिने. पायी तीर्थयात्रा मुकी राम नाम,
सर्व गुणीजन किती गोड प्रमाण दिलं. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नाही. आणि मुखात भगवंताचं नाम स्मरण करून तीर्थयात्रा करा, मग त्या तीर्थयात्रेचा आनंद बघा. अहो घराची आठवण सुद्धा येत नाही हो. आमच्या दिवटे दादा आहेत, सूर्यवंशी दादा आहेत. उत्तर वाहिनीची नर्मदा परिक्रमा 21 किलोमीटरची ना, ती चैत्र महिन्यात करायची असते. तर आम्ही सर्वजण ती चैत्र महिन्यातली उत्तर वाहिनी 21 किलोमीटरची पायी परिक्रमा आहे. ती नर्मदा पायी परिक्रमा जर 21 किलोमीटरची केली ना, तर पूर्ण नर्मदा परिक्रमा पायी केल्याचं पुण्य लागत असतं. पण ती कधी करता? फक्त चैत्र महिन्यामध्ये, संपूर्ण चैत्र महिन्यावरती यात्रा करता. अहो एक दिवसाची पायी नर्मदा परिक्रमा केली तर किती आनंद आहे हो. जेव्हा पूर्ण सर्वच पायी परिक्रमा करू नर्मदा परिक्रमा, त्याचा आनंद काही वेगळाच आहे हो. आणि माझे तुकोबा राय सुद्धा त्यांच्या हरिपाठामध्ये सांगतात, नर्मदा नर्मदा आठवी वेळोवेळा वाचे, नर्मदा आठवी वेळोवेळा वाचे, नर्मदा आठवी वेळोवेळा वाचे, नर्मदा आठवी वेळोवेळा वाचे. नाही भयसाचे प्राणियासी, नाही भयसाचे प्राणियासी, नाही भयसाचे प्राणियासी, नाही भयसाचे प्राणियासी. नर्मदा आठवी वेळोवेळा वाचे, नर्मदा आठवी वेळोवेळा वाचे, नर्मदा आठवी वेळोवेळा वाचे, नर्मदा आठवी वेळोवेळा गोड प्रमाण दिलं. नर्मदा आठवी वेळोवेळा वाचे, नाही भयसाचे प्राणी असे. नुसतं वाचेने जरी नर्मदा मैयाचं आपण स्मरण केलं ना, सर्व भय पाप आपलं जात असतं. मग या दोनही संतांची तीर्थयात्रा चालू झाली आणि संपूर्ण नाम स्मरण करत 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 तीर्थयात्रा चालू झाली. आता हे संत महात्मे आहेत ना, काशी तीर्थक्षेत्री गेले. काशी तीर्थक्षेत्री गेल्यावरती अरे गंगा मैयाने समोर बघितलं माझ्या संतांना आणि इतका आनंद गंगा मैयाला झाला. गंगा मैया आली आणि या संतांना मिठी मारली. अरे गंगा मैयाचं स्नान केलं आणि तिथून पुढे गेल्यावरती राजस्थानमध्ये हे गेले. राजस्थानमध्ये गेल्यानंतर प्रसंग असा घडला दादा ताईंनो, त्या राजस्थानमध्ये इतका पाण्याचा दुष्काळ, इतका पाण्याचा दुष्काळ, पाणीच नाही तिथं. तर तेव्हा माझ्या माऊलींना आहे ना योगाचं ज्ञान होतं, त्याच्यामुळं माऊलींनी सूक्ष्म रूप घेतलं आणि योग सामर्थ्यांनी माऊलींनी त्या विहिरीच्या तळाशी पाणी होतं ते पाणी पिलं. पण आता नामदेव महाराज म्हटले मला तर योग करणं शक्य नाही. नामदेव महाराज भगवंताचं नाम स्मरण करत राहिले. कारण माझे माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात, योगाची या वाटा जे का निघाले सुबटा आणि तया दुःख वाटा भाग आले. अरे जे योग करायला निघालं त्याला दुःखच वाट्याला आलेले. म्हणून कलियुगामध्ये योग करणं शक्य नाही, यागही करणं शक्य नाही. माझ्या नामदेव महाराजांनी ना माझ्या भगवंताचं नाम स्मरण चालू केलं. नामदेव महाराज म्हणायला लागले, विठ्ठल माझा माझा माझा, मी विठ्ठलाचा भजन करता. इतकं भजन केलं, इतकं भजन केलं पांडुरंग परमात्म्याचं. अरे त्यावेळेस भगवंताला काळजी लागली रे, मागे पुढे उभा राहे सांभाळी, आली आघात निवारया. माझ्या भगवंतानं गरुडाला सुद्धा मागं टाकलं आणि भगवंत मनोवेगाने राजस्थानमध्ये जिथं या नामदेव महाराजांवर संतांवर प्रसंग पडला होता तिथं भगवंत गेले. आणि काय की मैया त्या विहिरीला इतकं पाणी आलं, इतकं पाणी आलं. अरे आज सुद्धा राजस्थानमध्ये कितीही दुष्काळ असला ना, त्या विहिरीला इतकं पाणी असतं, तुडुंब भरून ती विहीर व्हायला लागली.
मग नामदेव महाराजांनी ते पाणी पिलं. आता औंढा नागनाथला आले. औंढा नागनाथला आल्यावरती कीर्तन, सुंदर कीर्तन चालू होतं. इतका वेळ नाही सांगण्यासाठी. मग कीर्तन चालू असताना कर्मठ ब्राह्मणांना त्रास व्हायला लागला. ते म्हटले, अरे ही का कीर्तनाची जागा आहे का, बंद करा हे कीर्तन. नामदेव महाराज म्हटले, ठीक आहे, पुढे तुम्हाला कीर्तन चालत नाही ना. नामदेव महाराज मंदिराच्या पाठीमागे गेले, कीर्तन करायला लागले. अरे देवांचा देव महादेवजीला काळजी लागली. ते म्हटले, सगळे संत महात्मे माझ्याकडे आले, कीर्तन चालू आहे, नामस्मरण चालू आहे, पण या कर्मठ ब्राह्मणानं कीर्तन बंद केलं. त्यावेळेस आहे ना, पाठीमागच्या बाजूला कीर्तन चालू होतं. हो, देऊळच फिरलं हो निर्जीव. फिरविले देवळाच्या कामाची ख्याती, फिरविले देवळाच्या नावाची ख्याती. नामदेवा हाती तुझा प्याला, नामदेवा हाती तुझा प्याला, तुझा प्याला. फिरविले देवळाच्या नावाची ख्याती. फिरविले देवळाच्या नावाची फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, आणि नामदेवा हाती दूध प्याला. ते मंदिर फिरवलं. आता तीर्थयात्रा करत पूर्ण झाली. मावंद्यांची बघा प्रथा कोणी चालू केले. जेव्हा पंढरपुरामध्ये संत महात्मे आले, अरे देवाला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. माझे सगळे लेकर, सगळे संत महात्मे तीर्थयात्रा करून आले. मग देवानं स्वतः मावंदे, या संतांच्या तीर्थयात्रेचे मावंदे कोणी केले, ओ माझ्या पांडुरंग परमात्म्यानं मावंदे केले. हो, म्हणून या सवंद्री परिवारालाही वाटलं, अरे आपण तर तीर्थयात्रा केली, आपण पुण्य कमवलं, पण हे पुण्य आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रमंडळींना भेटलं पाहिजे. म्हणून त्यांनी गंगा जल आणलं, आणि आज संपूर्ण गणूर गावामध्ये ते गंगा जल, ते पाणी मिरवलं गेलं. आणि इथं सुंदर असं कीर्तन आयोजित केलं. विठ्ठल विठ्ठल संत महात्म्यांना, माझ्या नामदेव महाराजांना काही जण असे गप्पा मारत तिथं बसलेले होते. नामदेव महाराजांना विचारलं, का हो नामदेव महाराज, आमच्या ज्याने समजा नाही तीर्थयात्रा झाली, नाही गंगेमध्ये स्नान घडलं, मग आम्ही काय केलं पाहिजे. तेच नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरण वाचे मनता
वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जातील भंगा. बाबांनो, नाही तुम्हाला स्नान करता आलं, नाही तिथपर्यंत जाता आलं, तुम्ही मग घरी बसून फक्त काय म्हणायचं, वाचेनी गंगा 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 म्हटलं ना, आपले सगळे दोष निघून जातात. मग या गंगेला येण्यासाठी काही कारण घडलं असेल का? हो, कशी आली मृत्यू लोकामध्ये ही गंगा? अहो, प्रश्न विचारणारे काही कमी असतात का? एक ठिकाणी कीर्तनाला गेलो, एका दादाने मला प्रश्न विचारला, ताई तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हटलं विचार दादा, मला उत्तर देता आलं तर देईल. त्याने सांगितलं नाही उत्तर देता आलं तर तुम्हाला माझ्या पाया पडावं लागेल. म्हटलं ठीक आहे बाबा. आडला हरी गाढवाचे पाय धरी. त्यानं सांगितलं, अरे ओ ताई, सप्तसागर ज्याने एकाच घोटात पिले त्या ऋषीचं नाव काय? मी सांगितलं अगस्ती ऋषी. हो म्हणे, बरोबर आहे. मग सप्तसागर अगस्ती ऋषीने एका घोटामध्ये पिले ना, आपण 9 सागर पिणाऱ्या व्यक्तीचं नाव सांगा. म्हटलं नाही सांगता येणार बाबा मला, 9 सागर कुणी पिले नाही सांगता येणार. तो म्हटला, ओ त्या अगस्ती ऋषीने सप्तसागर पिले, पण या पठ्ठ्यानं एका घोट्यामध्ये 9 सागर पिले. हो विठ्ठल विठ्ठल. म्हणून प्रश्न विचारणारे कमी नसतात. मग कशी गंगा अवतरित झाली ह्या मृत्यू लोकामध्ये? स्वर्ग लोकामधून येण्यासाठी कारण काय घडलं तर सगर राजा, सूर्यवंशातला जो सगर राजा ना, सगर राजानं एकदा काय केलं, मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं. आता सगर राजाचे 99 यज्ञ व्यवस्थित पार पडले, पण 100वा यज्ञ पार पडायचा. आणि एक अश्व आणला आणि तो अश्व जिथून जिथून चालायचा ते सर्व सगर राजाचे ते आता इस्टेट होऊन गेले. मग तो अश्व आला, पण 99 जेव्हा यज्ञ पूर्ण झाले ना, तिकडे इंद्राला काळजी पडली. सगळ्यात घाबरणारा देव म्हणजे इंद्र आहे. इंद्राला वाटलं अरे 99 यज्ञ पूर्ण झाले, पण आता का 100वा यज्ञ पूर्ण झाला, आपलं इंद्र पद जातं का काय? माझे माऊली सुद्धा ज्ञानेश्वरी सांगता, मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. जेव्हा इंद्राचं चंद्राचं सगळ्या देवांचं पुण्य संपतं, त्यांना कुठं यावं लागतं? मृत्यू लोकात यावं लागतं. ते सुद्धा म्हणतात, देवा आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म दे. का दे तर तुझं नामस्मरण घेऊन आम्ही जीवनमुक्त हो, म्हणून आम्हाला स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा. 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 मृत्युलोकी बाबा जन्मावा, मृत्युलोकी बाबा जन्मावा. नारायण नामे होऊ जीवनमुक्त, नारायण नामे होऊ जीवनमुक्त. मृत्युलोकी मामा जन्मावा, मृत्युलोकी मामा जन्मावा. नारायण नामे मोहु जीवनमुक्त, नारायण नामे मोहु जीवनमुक्त. होऊ जीवनमुक्त. काय गोड प्रमाण दिलं हो. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी भावा जन्म आम्हा. नारायण नामे हो जीवन मुक्त. देवा अरे तुझं नाम स्मरण करून आम्ही जीवन मुक्त हो रे, म्हणून तू आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म दे. मग या सगर राजानं जे 99 यज्ञ केले, 100वा यज्ञ बाकी राहिला. इंद्राला काळजी पडली. आणि बघा वृंदावनामध्ये सुद्धा आहे ना, इंद्र देवाची पूजा व्हायची. पण भगवान कृष्ण परमात्म्यानं सांगितलं आजपासून इंद्राची पूजा करायची नाही, पूजा करायची ती गोवर्धनाची पूजा करायची. तेव्हा सुद्धा इंद्र घाबरला होता. सगळ्यात घाबरणारा देव म्हणजे इंद्र आहे. मग इंद्रानं इतकी वृष्टी केली होती, मुसळधार वृष्टी केली होती,
सगळे गोवर्धन पर्वताखाली लपले होते. मग आताही तोच प्रसंग, इंद्राला काळजी लागली आणि इंद्रानं आहे ना तो अश्व जो आहे तो यज्ञाचा घोडा तोच पळवला. तो यज्ञाचा घोडा पळवला आणि तो पाताळामध्ये कपिल मुनींच्या आश्रमामध्ये बांधून दिला. अरे आता 100वा यज्ञ आपला पूर्ण होणार, पण जो अश्व होता, घोडा होता, तो घोडाच सापडेना. मग आता सगर राजाला मुलं किती होते हो? अरे 60,000 मुलं सगर राजाला होते. सगर राजाने आपल्या मुलांना सांगितलं, मुलं म्हटले बाबा आम्ही एवढे 60,000 मुलं तुम्हाला आहोत, कसली काळजी करता? एका मिनिटामध्ये लगेच तुमचा तो घोडा सापडून आणतो, आपला यज्ञाचा घोडा. मग सगळे 60,000 मुलं निघाले यज्ञाचा घोडा शोधण्यासाठी. शोधत 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 ते कपिल मुनींच्या आश्रमात आले. सगळीकडे शोधला, कपिल मुनींच्या आश्रमात आले. आता कपिल मुनी ध्यानस्थ बसलेले. असो ऐसा कोठे आठवायचे नाही, देही जवी देही भोगो दशा. कपिल मुनी जे आहे देहावरती सुद्धा राहिलेले नाही, त्यांचं नामस्मरण चालू. हरि ओम हरि ओम हरि ओम, भगवंताचं नामस्मरण करताय. पण हे 60,000 मुलं आले आणि म्हणू लागले, साधू दिसताय, संन्यासी दिसताय, हे ऋषी दिसताय, बघा भगवंताचं नामस्मरण करताय, पण मात्र चोरी केली, आमच्या घोड्याची चोरी केली, अश्वाची चोरी केली, एकमेकांमध्ये बोलताय. सुरुवातीला सांगितलं दादा ताईनो, प्रेमानं बोललं ना जग जिंकता येतं. हे जर प्रेमानं बोलले असते त्या कपिल मुनींनी तो घोडा दिला असता, पण हे प्रेमानं बोलले नाही. आता ते ऋषी होते, कपिल मुनींना राग आला आणि कपिल मुनींनी एका क्षणामध्ये फक्त त्यांच्याकडे बघितलं. त्या 60,000 सगर पुत्रांचा भस्म झाला, जळून खाक झाली, राख झाली ते 60,000 पुत्र. इकडे मात्र आता सगर राजाला काळजी लागली, अरे आपला घोडाही गेला, 60,000 पुत्रही गेले, कुठे गेले असते? मग दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगा झालेला होता, त्याचं नाव अंशुमन. नीट ऐका, अंशुमनाला सांगितलं. अंशुमन तिथे गेला आणि बघितलं, कपिल मुनींना विचारलं, ऋषीश्वरा अरे प्रेमानं बोलले ते. अंशुमनानं प्रेमानं विचारलं की माझे 60,000 बांधव इकडे आले होते का? कपिल मुनींनी सांगितलं, हो बाळा, तुझे 60,000 बांधव इथे आले. ते कुठे बाबा मग ते 60,000 बांधव? अरे जळून इथं खाक झाले, यांची राख झाली 60,000 बांधवांची. बाबा याच्यासाठी काय केलं पाहिजे? नम्र झाला भूता आणि त्याने कुंडीले अनंत नम्रपणाने विचारलं कपिल मुनींनी. तेव्हा त्यांनी सांगितलं, रे प्रत्यक्षात स्वर्गातली गंगा इथे आणावी लागेल. गंगेचा प्रवाह, गंगेचं जल जेव्हा इथे येईल ना, तेव्हा या 60,000 तुझ्या बांधवांना, सगर पुत्रांना मुक्ती मिळेल. अंशुमनानं आपलं पूर्ण जीवनभर त्या गंगा मैयाची तपश्चर्या केली, पण गंगा मैया काही आली नाही. ती का आपल्या गावाकडची नदी होती का हो? मग अंशुमनाच्या नंतर दिलीप राजा, या दिलीप राजानं सुद्धा इतकी तपश्चर्या केली, पण गंगा माता काय आली नाही. आता दिलीप राजाचा मुलगा भगीरथ, या भगीरथाला आता हे पाऊल उचललं. भगीरथानं गंगा मैयाची तपश्चर्या करण्यासाठी भगीरथ बसला. जी भगीरथानं तपश्चर्या केली, धन्य भाऊजी जन्मला भगीरथा, गंगा नोनी पूर्वज केले मोक्ता, गंगा नोनी पूर्वज केले मोक्ता. धनवंशी जन्मला भगीरथ, गंगानोनी केले पूर्वज मुक्त, गंगानोनी केले
होतं दादा, काही हरकत नाही. त्या भगीरथाला आहे ना गंगा मैयाची तपश्चर्या चालू केली. जी भगीरथानं गंगा आणण्यासाठी जी तपश्चर्या केली, जे गंगेचं नामस्मरण केलं ना, आपणही सगळ्यांनी वरती हात करायचे आणि ज्याला हात असतील त्याने वरती हात करून टाळी वाजवून त्या गंगेचं आपल्याला नामस्मरण करायचंय. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा. काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी अमरनाथ गंगे. 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 हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगा. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. घ्या हात खाली. वा, काय आज्ञाधारक आहे सर्व श्रोते. गंगा मैया की. गंगा मैया की. वा, जसं भगीरथाने भजन केलं ना, आपण सुद्धा सर्वांनी त्या गंगा मैयाला आपल्या ह्या मंडपात अवतरित होण्यासाठी आपण सर्वांनी भजन केलं. धन्यवाद. ते भगीरथानं गंगा मैयाचं भजन केलं. एक दिवशी गंगा मैया आहे ना या भगीरथाच्या स्वप्नात आले, पूर्ण सफेद वस्त्र घातलेलं, आणि ती भगीरथाला म्हणू लागली, बालका माझं इतकं नामस्मरण करतोय, तपश्चर्या करतोय कशासाठी? त्यावेळेस या भगीरथाने सांगितलं, मैया माझे 60,000 बांधव जळून खाक झाले ग. जेव्हा तू येशील, तुझा जेव्हा प्रवाह येईल ना, तेव्हा माझे ते 60,000 बांधवांना मुक्ती मिळणार आहे. मैया तुला यावं लागेल. मैयानं सांगितलं, अरे मी येणार, पण स्वर्ग लोकातून यायचं ना, माझा वेग इतका असेल वेग भगीरथा, तो वेग कोणीतरी सहन करू शकलं पाहिजे रे, तेव्हा मी स्वर्ग लोकामधून मृत्यू लोकामध्ये येईल. एवढंच ना. मग याने विचारलं, कोण तुझा वेग कोण सहन करू शकेल? तेव्हा गंगा मैयानं सांगितलं, एकमेव व्यक्ती आहे, देवांचा देव महादेवजी, ते माझा वेग सहन करू शकतील. मग भगीरथाला आहे ना, भगीरथानं त्यावेळेस महादेवजींची आराधना केली. डम 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 डमरू वाला, डम 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 डमरू वाला. डमरू आलो. डम 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 डमरू वाला. डम 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 डमरू वाला, डम 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 डमरू वाला. डम 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 डमरू वाला. डम 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 डमरू वाला. महादेवा उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला. महादेवा उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला. महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला. महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला. डम 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 डमरू वाला, डम 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 डमरू वाला. डम 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 डमरू वाला. डम 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 डमरू वाला. महादेवा उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला. शंकरा उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला. महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला. महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला. त्या भगीरथाला आहे ना महादेवजींची आराधना केली. महादेवजी प्रसन्न झाले आणि गंगा मैया स्वर्गातून आली ना, ती महादेवजींच्या डोक्यावरती स्थित झाले. आता महादेवजींच्या डोक्यावरती स्थिरावली. मग महादेवजींनी आपल्या डोक्यामधून ती गंगा मैया काढली. तिचा प्रवाह व्हायला लागला. भगीरथ पुढे आणि गंगा मैया पाठीमागे. भगीरथाला वाटलं, येते गंगा मैया,
पण जात असताना नेमके जन्हू ऋषींचा आश्रम आला आणि त्या ऋषींची पूजा चालू होती, यज्ञ समारंभ चालू होता. ही गंगा मैया आली आणि ऋषींचं सर्व जे पूजेचं सामान आहे, यज्ञाचं सामान आहे, ते सर्व गंगा मैयाच्या प्रवाहात वाहिलं. आता ह्या जन्हू ऋषींना राग आला आणि त्यांनी जे आहेत ना ही गंगा मैयाच पिऊन टाकले. झाली का भगीरथाची परत पंचायत. या भगीरथानं त्या जन्हू ऋषींना त्यांना जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारीन मी जन्म मरण या लागे शरणागत शरण्य मी चेको. भगीरथ त्या जन्हू ऋषींना शरण गेला आणि मग जन्हू ऋषींनी आहे ना आपल्या लखानं काही ग्रंथात उल्लेख आलेला आहे की मुखामधून गंगा मैया बाहेर काढली आणि काही ग्रंथात उल्लेख आलेला आहे आपल्या लखानं मांडी फाडली आणि त्या मांडीतून ही गंगा मैया प्रवाहित झाली म्हणून तिचं एक नाव काय झालं जान्हवी. मग पुढे आता भगीरथ पुढे गंगा मैया पाठीमागा. मग ती गंगा मैया आहे ना आता कपिल मुनींच्या आश्रमामध्ये गेली आणि जेव्हा त्या 60,000 सगर पुत्रांचा तिथं राख पडलेली होती ना त्या 60,000 सगर पुत्रांची राखेवरून ह्या गंगा मैयाचा प्रवाह गेला आणि मग तिथं भगीरथाने आपल्या पूर्वजांना मुक्त केलं. इथं प्रमाण द्यायचं होतं ते. मग कशाने मुक्त झाले 60,000 सगर पुत्र. गंगा मैयामध्ये स्नान केल्यानं राख झालेले सगर पुत्र सुद्धा त्यांना मुक्ती मिळू शकते. दादा नताईनं किती गंगा मैया सामर्थ्य. मग या सवंद्री परिवाराने आमचे अशोक दादा असतील, शिनाताई असतील यांनी सुद्धा 4 धामची यात्रा केली आणि 4 धामची यात्रा करत असताना प्रत्येक गंगा मैयामध्ये स्नान केलं आणि ते गंगेचं जल आणलं आणि त्याचीच आज मावंदे चालू आहे. म्हणून या परिवारानं गोड अशी कीर्तन रूपी सेवा आयोजित केली. विठ्ठल कारण माझं असं आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आज आपण कसली पोळी खातोय गंगा मैयाचे मावंदे ना मग तिचं महत्व कशी अवतरित झाली हे तर सांगितलं पाहिजे ना. आणि प्रत्येक वक्त्यानं इथं आल्यावर भान ठेवलं पाहिजे रे जेणेकरून हृदयी मूर्ती ठसावी त्या भगवंताची. आणि ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. काय मर्यादा आहे हो. अरे जेणेकरून भगवंताची मूर्ती ना प्रत्येक श्रोत्याच्या हृदयामध्ये ठसली पाहिजे असं कीर्तन केलं पाहिजे. पण आपलं वेगळं आहे हो. बघा हा संसार करत असताना दादा ताईनं संसारामध्ये हसलं पाहिजे आणि परमार्थामध्ये आपल्याला जर देवाची भेट घ्यायची असेल परमार्थामध्ये रडलं पाहिजे हो. पण आपलं आहे उलट. आपण संसारामध्ये रडतो आणि परमार्थात इथं कथा कीर्तनामध्ये आल्यावर हसतो. कसा भेटेल होतो दे. अरे कंठी प्रेम दाटे नैने नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. अरे त्या देवाची जेव्हा भेट व्हायची राहते ना अरे त्याच्यासाठी संतांची संगत आपल्याला महत्वाची. आपण गुरु केलं पाहिजे हो. गुरु मुखातून अनुग्रह घ्या दादांनो. आणि जेव्हा आपण मंत्र जपाला बसतो ना दादांनो त्यावेळेस ना सुख घडोघडी वाढू लागे. कसलं सुख वाढतं हो. अरे परमार्थातलं सुख आपलं वाढायला लागतं. म्हणून गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती तैसे. गुरु शिवाय आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही. मग गंगा मैया अवतरित झाले. वाचेना जरी गंगा गंगा म्हटलं आपलं सर्व पाप जात असतं, सर्व दोष जात असतात. मग पुढच्या चरणामध्ये आता नामदेव महाराजांना प्रश्न विचारला का हो नामदेव महाराज तुम्ही तर ब्रह्मगिरीचे खूप महत्व सांगत होते. मग ब्रह्मगिरी दृष्टीच जरी पडली तर काय होतं ते नामदेव महाराज दुसऱ्या चरणात सांगताय. दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी. दया नाही यमपुरे दया नाही यमपुरे यमपुरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी.
ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. बघा काय या ब्रह्मगिरीचं इतकं महत्व आहे. तर शिव महापुराणात गोड कथा आलेली. पहिली जी कथा सांगितली तुम्हाला गंगा अवतरणाची कथा, ही कशात आलेली आहे? श्रीमद भागवत ग्रंथात आलेले. कारण इथे उभं राहिले प्रत्येक वक्त्याने ना पुराव्याशिवाय काहीच बोलू नये, काहीच सांगू नये पुराव्याशिवाय. तर शिव महापुराणात इतकी गोड कथा आलेली. काय ब्रह्मगिरीचं महत्व आहे हो. एकदा ब्रह्मदेवजी आणि विष्णू भगवंत यांच्यामध्ये दोघांमध्ये वाद झाला. ब्रह्मदेवजी म्हणायचे मी श्रेष्ठ आणि विष्णू भगवंत म्हणायचे मी श्रेष्ठ. आता यांचा वाद कसा मिटवावं? अहो साधा वाद आहे का? आपला वाद असता तर इथं मिटला असा. पण देवांचा वाद, देवांचं सुद्धा भांडणं व्हायचे की मोठं कोण एकमेकामध्ये. मग त्यावेळेस आहे ना अचानक एक स्तंभ तिथं येऊन उभा राहिला आणि त्या स्तंभानं दोघांनाही सांगितलं, ब्रह्मदेवजींना सांगितलं, तुम्ही माझी आहे ना बघा माझ्या याची म्हणजे मूक कुठे त्याचा शोध घ्या. आणि विष्णू भगवंताला सांगितलं की तुम्ही माझे चरण कुठे, पाय कुठे याचा शोध घ्या. दोघंही निघाले. विष्णू भगवंत पाताळामध्ये गेले त्या स्तंभाचं चरण शोधण्यासाठी. विष्णू भगवंताला काही शोध लागला नाही. विष्णू भगवंत परत आले. ब्रह्मदेवजी आता स्वर्ग लोकामध्ये गेले आणि ते शोध घेताय की या स्तंभाचं मूक कुठे त्याचा शोध घेताय. आता ब्रह्मदेवजींनाही तपास लागला नाही. ब्रह्मदेवजी म्हटले अरे आपण पाहायला आलोय, इथं कोण आहे आपल्याशिवाय. मग ब्रह्मदेवजींनी काय केलं, सोबत एका गोमातेला घेतलं, केतकीचं फूल घेतलं आणि ब्रह्मदेवजी आले आणि त्या स्तंभाजवळ येऊन उभे राहिले. अरे पण तो स्तंभ होता ना ते प्रत्यक्षात देवांचा देव महादेवजी त्या स्तंभ रूपाने तिथं प्रगट झालेले होते. ओ देव का इतका साधा सोपा आहे का हो. अरे चतुरा तो शिरोमणी देवांना म्हटले. चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याधिकारी, चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याधिकारी, मुकुटाचा गळा मणी धन्य तुझी विठोबा. शिरोमणी गुणलावण्याची गाणी मुक्त सगमणी धन्य तुझी विठोबा. विसरले का? गोड प्रमाण दिलं. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे खाणे, मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा. देवांचा देव महादेवजी तिथं प्रगट झालेले होते. महादेवांनी ओळखलं ब्रह्मदेव खोटं बोलताय. ब्रह्मदेव म्हटले विचारा या गोमातेला विचारा, केतकीच्या फुलाला विचारला. त्यावेळेस केतकीचं फूल आणि गोमाता खोटं बोलली. महादेवजींनी गोमातेला शाप दिला, ज्या मुखाने तू खोटं बोलले ना त्या मुखाची पूजा कोणी करणार नाही. मग गोमातेची पूजा आपण तिच्या तोंडाच्या बाजूने करतो का हो महिला मंडळ? नाही करत. केतकीच्या फुलाला शाप दिला, केतकी तुझी काही चूक नाही, पण ब्रह्मदेवांच्या नादी लागून तू खोटं बोलली ना, आजपासून माझ्या पूजेमधून तू वर्ज्य होशील. म्हणून महादेवांना केतकीचं फूल चालत नाही. मग आता ब्रह्मदेवजी आहेत ना, ब्रह्मदेवजी शरण आले महादेवजींना आणि महादेवजींना राग आला होता. ब्रह्मदेवाला सुद्धा शाप दिला, ब्रह्मदेवा पूर्ण ब्रह्मांडामध्ये तुमची पूजा कोणीच करणार नाही आणि तुमचं मंदिर पूर्ण ब्रह्मांडामध्ये, पूर्ण जगात मंदिर तुमचं कुठेच नसेल. ब्रह्मदेवजींना काळजी लागली. ब्रह्मदेवजी म्हटले देवा असं नका करू हो. त्यावेळेस ना महादेवजींनी सांगितलं ब्रह्मदेवा हे हातामध्ये केतकीचं फूल घ्या आणि हे केतकीचं फूल ज्या ठिकाणी गळून पडेल ना त्या ठिकाणी तुमचं मंदिर असेल. मग ब्रह्मदेवजींनी ते फूल घेतलं आणि ते केतकीचं फूल राजस्थानमध्ये गळून पडलं. त्या ठिकाणी ब्रह्मदेवजींचं मंदिर आहे. त्या म्हणजे त्या गावाला नाव प्राप्त झालं, त्या तीर्थाला नाव प्राप्त झालं पुष्कर. का तर फूल गळून पडलं म्हणून पुष्कर नाव त्या तीर्थाला प्राप्त झालं. आणि ब्रह्मदेवजींना महादेवजींनी अजून एक शाप दिला, ब्रह्मदेवा तुम्हाला पर्वत रूपाने या मृत्यू लोकामध्ये स्थित राहावं लागेल. मग पर्वत रूपानं ब्रह्मदेवजी कुठे स्थिरावले? त्र्यंबकेश्वरला स्थिरावले. मग ब्रह्मदेवजींनी सांगितलं ठीक आहे देवांचा देव महादेवा चूक झाली माझ्याकडून, पण ह्या पर्वतावर मी इथं पर्वत रूपाने राहील, पण तुम्हाला सुद्धा इथं वास्तव्य करावं लागेल. मग एकमेव जगातलं शिवलिंग असं आहे त्र्यंबकेश्वरचं. तिथं ब्रह्मा विष्णू महेश
या तीनही देवतेंचं वास्तव्य त्या त्र्यंबकेश्वरच्या शिवलिंगामध्ये आहे. म्हणून ती ब्रह्मगिरी आपल्या दृष्टीस जरी पडली तरी आपलं काय होतं, सगळं पाप जात असतं, यमाची यातना आपल्याला होत नाही. मग कुशावर्ताचं काय महत्व आहे हो, ते रामदेवराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. उषावरती करीत स्नान, उषावरती करीत स्नान, उषावरती करीत स्नान, उषावरती करीत स्नान, उषावरता करीत स्नान, उषावरता करीत स्नान, त्यांचे वैकुंठे राहणं किंवा त्यांचे कैलासे राहणं. मग या कुशावर्ताचं काय महत्व आहे दादांना ताईनं थोडक्यात सांगते, कारण आपली वेळ होत चालली. कीर्तनाची वेळ होती 10 ते 12, पण पंचपदी झाले 10:30ला चालू, त्याच्यामुळे थोडा तुमचा वेळ घेते. तर कुशावर्ताचं महत्व बघा, गौतम ऋषी आणि अहिल्या हे दोघंही या ब्रह्मगिरी पर्वतावरती राहायचे. ह्या गौतम ऋषींचं तप सामर्थ्य इतकं होतं, सकाळी गंगा मैयावरती स्नानाला जात असताना साडी पेराव्या आणि संध्याकाळी त्याचा भात करून खावा, इतकं सामर्थ्य होतं. पण एखाद्या उंचावरती चालल्यावर त्याचे पाय ओढणारे राहतात ना दादांनो ताईंनो, हे आत्तापासून नाही हो, पूर्वीपासून चालत आलेले. बाकीच्यांना ते सहन होईना. बाकीच्या ऋषी मुनींनी विचार केला की आता ह्या गौतमाचं तपश्चर्या आपल्याला कशी भंग करता येईल त्याच्यासाठी. आणि ही गंगा मैया नेमकी ब्रह्मगिरीवरती कशी आली त्याचंही कारण सांगते. जी गंगा मैया महादेवांच्या डोक्यावर स्थिरावली ना, त्यावेळेस या भगवान महादेवांचं पार्वती मातेकडे दुर्लक्ष व्हायला लागलं आणि पार्वती माताने आपल्या मुलाला गणपती बाप्पाला बोलवलं, मोठ्या पोटाचा बाबा, आणि सांगू लागले, अरे तुझे पप्पा आहे ना, पप्पा म्हणायचे का देवा, गणपती बाप्पाला सांगितलं तुझे बाबा आहे ना, एवढंच माझ्याकडे लक्ष देत नाही रे. काय झालं आई? अरे जी गंगा मैया आहे ती डोक्यावरती ठेवली, तिच्याकडे जास्त लक्ष आहे. एवढंच नाही, मैया यांनी गणपती बाप्पांना काय केलं विचार करू नको, गणपती बाप्पांना गायीचं रूप घेतलं आणि जिथं गौतम ऋषींनी साळी पेरल्या होत्या, भात पेरला होता, तिथं गेले आणि ही गाय म्हणजे गणपती बाप्पा रूपी गाय त्या साळी खाऊ लागले. मग तिथून गौतम ऋषींनी फक्त एक गवताची काडी उचलली, त्या गायीच्या दिशेनं फेकली. गायीचा वध झाला, गो हत्येचं पातक गौतम ऋषींना लागलं आणि सगळ्या ऋषींना म्हणायला झालं की गौतम ऋषींनी गो हत्या केली, गायीची हत्या केली. मग त्याचं प्रायचित्त म्हणून गौतम ऋषींना सांगितलं तुम्हाला संपूर्ण भारतभर तीर्थयात्रा करावी लागेल आणि या गोमातेला अवतरी तिथं करावं लागेल. मग गौतम ऋषींनी संपूर्ण भारतभर तीर्थयात्रा केली आणि गौतम ऋषींनी गंगा मैयाची आराधना केली आणि भगवान भोले बाबांची सुद्धा आराधना केली. तेव्हा भोले बाबा प्रसन्न झाले आणि आपली एक जट ब्रह्मगिरी पर्वतावरती आपटली. त्याच्याबरोबर गंगा मैया खळखळ 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 तिथून व्हायला लागली. मग गोवध हरी म्हणजे गायीचा वध केला म्हणून जी मैया प्रकट झाली, गोवध हरी, तिचंच अपभ्रंश पुढे काय झाला, गोदावरी. ती गोदावरी माता तिथून कुंडातून खळखळ व्हायला लागली.
ती पुढे आल्यावरती गंगाद्वार आहे तिथं म्हणजे लुप्त झाली. परत गंगाद्वारला ती परत प्रगट झाली. आता गंगाद्वार मधून लुप्त झाली आणि परत कुशावर्ता तीर्थावरती आली ती. पण ती तिथं काय थांबेना. तेव्हा गौतम ऋषींनी गवताची काडी घेऊन गवताच्या काडीचा बांध त्या याला घातला, त्या कुंडाला घातला, म्हणून त्याचं नाव काय झालं, कुशावर्त. कुश म्हणजे गवत आणि वर्त म्हणजे वर्तुळाकार. त्या कुशावर्तामध्ये जर स्नान केलं ना दादांनो ताईंनो, त्याचं कैलासात राहणं होतं, वैकुंठात राहणं होतं. अशी ही गंगा मैया अवतरित झाली आहे. जशी गंगा मैया जगाच्या कल्याणासाठी अवतरित झाली ना, तर आपणही एकदा त्या भगवंताचं मोठ्या प्रेमानं भजन करूया. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हरी
वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जातील भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी कुशावरती करिता स्नान त्यांचे वैकुंठी राहणं. आणि जर या ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली ना त्यांच्या पुण्याची गणनाच कोणी करू शकत नाही. हे नामदेव महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात नाममाने प्रदक्षिणा नाममाने प्रदक्षिणा नवमाने प्रदक्षिणा नवमाने प्रदक्षिणा त्याच्या पुण्यानाई गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याच्या पुण्यानाई गणना त्याच्या पुण्यानाई गणना दृष्टी पडता नामा म्हणे प्रदक्षिणा त्यांच्या पुण्या नाही गणना. अहो या ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली तर त्यांच्या पुण्याची गणनाच कोणी करू शकत नाही. नामदेव महाराज म्हणतात सेवेसाठी जो अभंग घेतला ना ह्या अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला. हा असाच असेल असा नाही, पण माझ्या अल्पबुद्धीला जसा भावला ना माझ्या पुढे खूप वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध व्यक्ती बसलेला असाच असेल असा नाही, पण जसा मला भावला तसा तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला. दादांनो ताईंनो एकच करा, जीवन जगत असताना आहे ना जसे संतांचे उपकार विसरायचे असतात ना तसे माझ्या शेतकऱ्याचे उपकार सुद्धा कधी विसरू नका दादांनो. अरे राब 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 शेतकरी शेतामध्ये राबतोय आणि आपल्या जेवणाची सोय करतोय म्हणून आपण सुखाची भाकरी खाऊ शकतो. म्हणून माझ्या शेतकऱ्याला राजा म्हटलंय. हो राजा शेतकरी राजा म्हटलंय. अरे बघा सोनाराशी मैत्री करा, सोनार आपल्याला 1 रुपयाचं फुकट देणार नाही. कीर्तनकाराशी मैत्री करा, कीर्तनकारही काही फुकट देणार नाही. माझा विषय सोडू ना, कीर्तनकारही काही फुकट देणार नाही. पण शेतकऱ्याशी जर मैत्री केली ना दादा शेतकऱ्याला राजा म्हटलंय. ओ कितीही पिकाला भाव असू द्या पण शेतकरी दादा आहे ना कितीही शेतात महागडं पीक असू द्या पण आपण गेलो ना त्या पिकातला अन्नातला घास आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शेतकरी दादाचे सुद्धा उपकार कधीच विसरू नका. बघा जो सीमेवरती लढतोय ना सैनिक त्या सैनिकाचे उपकार सुद्धा कधी विसरू नका. या सवंद्रे परिवाराचे योगेश दादा आणि सुनील दादा जे आहेत ना दादांनो ताईंनो अरे दोघंही सैनिक आहेत. दोघंही आर्मीमध्ये आहेत दादांनो ताईंनो. म्हणून या सैनिकाचे उपकार सुद्धा कधीच विसरू नका. एकच करा दादांनो ताईंनो. अरे माझा सैनिक सीमेवरती आपली काळजी घेतोय, जीवाची पर्वा न करता तिथे कष्ट करतोय राबतोय रे. म्हणून आपण घरामध्ये सुखाची दिवाळी सुखाचा सण साजरा करतोय दादांनो ताईंनो. अरे सैनिकाच्या घरची परिस्थिती काय असते ना जवळून अनुभवलंय हो. आमच्याही घरात एक आर्मी आहेत दादांनो ताईंनो. अरे दिवाळी आली, रक्षाबंधन आलं, आपल्याला वाटतं ना आपले लेकरं घरामध्ये असावे, जवळ असावे. तसं सैनिकाच्या घरच्याला नाही वाटत का हो आपलं हे लेकरू सणासाठी घरी असावं. पण नाही दादांनो नाही. सैनिकाला अरे दिवाळी सुद्धा म्हणजे घरी येतात नाही, सणासाठी सुद्धा घरी येता येत नाही. एकच करा, दिवाळीचा सण आला असेल सैनिकाची आई ना डोळ्यात तेल घालून आपल्या लेकराची वाट बघत असे. एकच करा, त्या सैनिकाच्या घरी जा, त्या आईला सांगा आई
तू खरं जिजाऊ सारखी आई आहे ग आई. तू आपला मुलगा इतका पराक्रमी बनवला आणि देश सेवेसाठी पाठवला आहे. खरंच तुझ्या जिद्दीला सलाम आहे. होत्या आईला किती बरं वाटे. अरे सैनिकाचा बाप दरवाजामध्ये आपल्या लेकाची वाट बघत असे. त्या सैनिकाच्या बापाला सांगा बाबा, खरंच शूरवीर आहात तुम्ही आपले मुलं देश सेवेसाठी पाठवले. अरे सवंद्रे परिवाराचा आदर्श घ्यावा तेवढा थोडाच आहे दादा तहिनो. आणि ह्या दोनही सैनिकांच्या पत्न्या बघा इतर लेडीज सारख्या कुठं सिटीत राहत नाही, कुठंही राहत नाही. जवळून अनुभवलंय मी. आमच्या योगेश दादाची पत्नी असे, सुनील दादाची पत्नी असे, आपल्या सासू सासऱ्यांची सेवा घरी करताय. तर त्या सैनिकाच्या घरी जा आणि त्या सैनिकाच्या पत्नीला सांगा, वा ग वा, शूरवीराची पत्नी आहे ग. तू तुझा पती देश सेवेसाठी पाठवलाय बाई. आणि तुझ्या सासू सासऱ्यांची आई वडील म्हणून सेवा करते, काळजी करते. खरोखर तुझ्यासारखी श्रेष्ठ वीर पत्नी तूच आहेत ग. शूराची पत्नी आहे तू. दादांनो तहींनो, तो सैनिक जर सुट्टीवर आला असेल ना, त्याला कधीच विचारू नका बाबा तुला पगार किती हे की काय किती. त्याला एवढंच विचारा, बाबा तू सुखात आहे ना रे तिकडं. सैनिक आपलं दुःख कधीच सांगत नाही हो. घरी आल्यावर कधीच आपलं दुःख सांगत नाही दादांनो तहींनो. म्हणून कधी त्याला पगार विचारून त्याला दुःखी करू नका. पण ह्या सैनिकाचे, शेतकऱ्याचे आणि संतांचे उपकार, आई वडिलांचे उपकार सुद्धा कधी विसरू नका. अरे ह्या दोनही लेकरांनी बघा मेल्यावरती तर गेल्यावरती कोणीही कौतुक करतो आई वडिलांचं. पण आमचे योगेश दादा असतील, दोनही भाऊ असतील, सुनील दादा असतील, ऋषिकेश दादा असतील, आमचे राजाराम दादा असतील. अरे भावांचं प्रेम सुद्धा तुम्ही आमच्या अशोक दादांकडे आणि राजाराम दादांकडे बघून शिका. भावांचं प्रेम काय असतं, जावांचं प्रेम काय असतं. या समंद्रे परिवाराचा माऊली घ्यावा तेवढे गुण तेवढे कमीच आहेत दादांनो ताईंनो. म्हणून या परिवारानं आहे ना, गेल्यावर कोणी बुंदी लाडूच्या पंक्ती आई वडिलांसाठी उठवतं, पण जिवंतपणे आपल्या आई वडिलांचा कौतुक सोहळा बघण्यासाठी आपल्या आई वडिलांनी नेत्राने हे सुख बघावं ना. म्हणून या समंद्रे परिवारानं गोड अशी ही मावंद्यांची कीर्तनरूपी सेवा आयोजित केली दादांनो ताईंनो. अरे या कीर्तनरूपी सेवेसाठी सगळ्यांनी गोड अशी साथ संगत केली. त्याच्यामध्ये बघा आमच्या ठाकरे महाराजांचं, साहेबराव ठाकरे हरिभक्त परायण, त्यांच्या मनाचा मोठेपणा बघा. ओ माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार आहेत पण टाळ घेऊन उभे राहिले ते आमचे हरिभक्त परायण मधुकर दादा दाते, आमचे राजाराम दादा सवंद्रे यांनी गोड असं या कीर्तनाचं नियोजन केलं आणि फोन केला. आणि विठ्ठल रखुमाईचा जोडा जो आज आहे ना, आमच्या ताई बघा विणा घेऊन उभे आणि आमचे मधुकर दादा दाते टाळ घेऊन उभे. असा विठ्ठल रखुमाईचा जोडा आपल्या कीर्तनामध्ये उभा आहे. सगळे भजनी मंडळ, सगळ्यांचे नावं परिचयाचे आहेत पण सगळ्यांचे नावं घेणं शक्य नाही. सगळ्या भजनी मंडळाचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आजच्या या सेवेसाठी आमचे अण्णासाहेब शिंदे असतील, आमचे नंदूभाऊ ठाकरे असतील, अनेक परिवार या सेवेसाठी उपस्थित राहिलाय दादांनो ताईंनो. बोलताना काही चुकलं असेल ना, अरे माझ्या वाणीचे दोष समजा, पण जे घेण्यासारखं योग्य वाटलं असेल ते अवश्य आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची, मज पामराये काय थोरपण, पायाची वाहन पायी भरी. म्हणून चुकलं असेल ना बोलताना, नकळत एखादा शब्द चुकीचा निघाला असेल, तुमची बहीण तुमची मुलगी म्हणून माझं मला परत करा. पण जे चांगलं वाटलं असेल ना ते अवश्य आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. एकदा निवृत्ती दादाचं भजन होईल, ज्ञानेश्वर माऊली होईल आणि जय विठ्ठल लगेच होईल. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखाया. निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखाया. निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखाया. निवृत्ती राया
या धर्ममंडपामध्ये उपस्थित भाविक श्रोतेजन, आबालवृद्ध, वयोवृद्ध, महिला वर्ग, आपण या ठिकाणी कशासाठी जमलेलो आहोत हे सर्वांना ज्ञात आहे, श्रुत आहे. पण वक्त्याचं सांगणे अर्ध कर्तव्य असतं. म्हणून आज आपल्या गावातील श्री अशोक छबू सवंद्रे व त्यांच्या धर्मपत्नी सौ सीनाबाई अशोक सवंद्रे यांनी या वयामध्ये नर्मदा परिक्रमाची पूर्ण यात्रा करून या ठिकाणी त्यांनी सकाळपासून या गंगाजलाचं पूजन म्हणून गावामध्ये भव्य दिव्य अशी फुलांचा वर्षाव करून मिरवणूक, भजनी मंडळाचा ताफा आणि त्या ठिकाणी महिलांचं या ठिकाणी नाचून गाऊन सुंदर अशी मिरवणूक या आपल्या गणूर गावामध्ये पार पाडली. आणि आज या गंगा पूजनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी हरिभक्तपरायण भागवताचार्य, उत्तम अशा रामायणचार्य, हरिभक्तपरायण श्रीमाताई राजेंद्र काळे यांनी सुंदर असा अभंग या ठिकाणी नामदेवाचा घेतला. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. या अभंगाचं सुंदर असं त्यांनी या ठिकाणी निरूपण केलं. ते आपण या ठिकाणी श्रवण केलं. त्याबद्दल मी ताईंचे समस्त सवंद्रे पाटील परिवाराच्या वतीने, भजनी मंडळाच्या वतीने आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो. आणि तसेच या ठिकाणी त्यांचे पतिदेव, चांदवड तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष म्हणून ओळखले जाणारे आमचे राजाभाऊ काळे हेही या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी आप असतील काही सांगू नका, कोणी उपस्थित जाणार नाही. बघ आवाज बंद कर थोडं. या ठिकाणी राजेंद्रभाऊ काळे यांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवली. त्याबद्दल मी राजभाऊ काळे यांचे या ठिकाणी सवंद्रे पाटील परिवाराच्या वतीने आभार मानतो. आणि तसे आमच्या ताईच्या कीर्तनाला उत्कृष्ट अशी सेवा देणारे नामवंत गायनाचार्य विनोद महाराज आणि निलेश महाराज, खरंच हे महाराष्ट्राची गान कोकिळा म्हटलं तरी त्यात काही हरकत नाही. सुंदर असे तुम्ही प्रमाणे या ठिकाणी दिले. आणि तसेच या ठिकाणी हार्मोनियमवादक आमचे पराश्रमाबा तळवाडे, तसेच आमचे मृदुंगमणी सर्वांचे परिचित असलेले विठ्ठल विठ्ठल आवाज काढणारे आमचे समाधान महाराज आवारे पनाळे यांचे पण मी या ठिकाणी आभार मानतो. आणि तसेच गणूरचे भजनी मंडळ असेल, विनेकरी महाराज असतील त्यांचे बी या ठिकाणी आभार. आणि आमचे साऊंड सिस्टीम वाले विकास महाराज, तुमचे या ठिकाणी मी आमच्या समस्त गणूर गावच्या वतीने आभार मानतो. आणि तसेच आमच्या भजनी मंडळाला वारंवार यूट्यूब चॅनलवर नेणारे, उंच दर्जावर नेणारे आमचे वैभव महाराज खंगाळ कोलटेक यांनी सुद्धा या वयामध्ये चांगलं त्यांनी नाम कमावलं. म्हणून मी म्हणतो त्यांचा कधी व्हिडिओ पाहताना लाईक करा, घंटीजवळ बटन दाबा, क्लिक करा आणि त्यांना शेअर करा. आणि आमच्या वैभव भाऊचं बी नाव उंच जाऊ दे असे मी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि तसेच या सवंद्रे कुटुंबियाच्या निमंत्रणाला मान देऊन आले आमचे अशोक भाऊ सवंद्रे असतील, राजाराम भाऊ सवंद्रे, योगेश सवंद्रे, सुनील सवंद्रे, ऋषिकेश सवंद्रे या परिवाराच्या निमंत्रणाला मान देऊन आलेले या ठिकाणी सर्व आप्त, इष्टमित्र, सगळे सोयरे, गणगोत्र, नातेवाईक, राजकीय क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील कथाकार, प्रवचनकार, कीर्तनकार, शिक्षक, शिक्षकेतर, इंजिनियर, वकील, डॉक्टर्स या सर्वांचे मी पुनः एकदा सवंद्रे पाटील परिवाराच्या वतीने आभार मानतो. आणि या ठिकाणी शीनाबाई अशोक सवंद्रे यांनी ताईंचं संतपूजन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. पूजन केलं का? झालं? बरं, धन्यवाद. आणि या ठिकाणी जे आलेले पाहुणे असतील त्यांनी कृपया जेवण केल्याशिवाय जाऊ नये. कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. रामकृष्ण हरी.